हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये शो दॅटचे प्रॉब्लेम चालू आहे. पण आजचं फर्स्ट प्रॉब्लेम आहे, इफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू द पॉवर एम, देन शो दॅट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0 प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. बघा, दिलेलं फंक्शन लिहितो आहे. गिवन फंक्शन इज दिलेलं फंक्शन कोणतं आहे दिलेलं फंक्शन? दॅट इज वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू दी पॉवर एम. बा फॉर्म्युला यूज कर, लॉग ऑफ ए रेस टू दी पॉवर एम मीन्स एम लॉग ए. त्याच्यानुसार काय ते वाय इज इक्वल टू एम लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एम लॉग ऑफ एक्स प्लस अंडर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू m into ddx of log of x plus under root x square plus a square. बरोबर आहे ना? ddx of log of x plus under root x square plus a square. log ची डेरिव्हेटिव्ह 1 upon means 1 upon एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू कशाची डेरिव्हेटिव्ह? डी डी एक्स ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. डी डी एक्स ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा, दिलेलं फंक्शन काय वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू दी पॉवर एम. बाय द रूल्स ऑफ लॉगॅरिथम कोणती प्रॉपर्टी? लॉग ऑफ ए रेस टू दी पॉवर एम मीन्स एम लॉग ई. दॅट इज वाय एम लॉग ऑफ एक्स प्लस अंडर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता याला करायचं डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स एम इंटू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस अंडर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एम लॉगची डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus under x square plus a square into ddx of x plus under x square plus a square. मग बघा आता हिअर m upon x plus under root x square plus a square. ची च्या रिस्पेक्टमध्ये 1 प्लस रूटची डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. 1 upon 2 अंडर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ कशाची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. दॅट इज एम अपॉन हिअर एक्स प्लस अंडर रूट हिअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. Here 1 plus 1 upon 2 under root x square plus a square. ओके, x स्क्वेअरची टॉईस x आणि a स्क्वेअरची 0. a स्क्वेअरची काय झाली? 0. x स्क्वेअरची टॉईस x आणि a स्क्वेअरची 0. दॅट इज m upon here x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू काय लिहिते 1 + 2 अपॉन अंडर रूट
हिअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हिअर 2 इथे काय पाहिजे 1 इंटू हिअर 2x ओके 2 काय झाले कॅन्सल 2 काय झाले कॅन्सल मग इथे काय राहिलं यम अपॉन हिअर एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर यानं याला मल्टिप्लाय मीन्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याच्यामध्ये ॲड प्लस एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बघा एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स सेम टर्म आहे म्हणजे इथे काय झाले कॅन्सल मग आता इथे काय राहिलं dy बाय dx इज इक्वल टू काय राहिलं इथे यम अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर यम अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचं इथे ट्रान्सफर करा मग ट्रान्सफर करायला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू यम बरोबर इज इक्वल टू यम आता काय करतात दोन्ही साईडचं करायचं स्क्वेअरिंग नाव स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करा मग दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग केलं रूटचा स्क्वेअर म्हणजे रूट रिमूव्ह एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dy बाय dxचा स्क्वेअर इज इक्वल टू यम स्क्वेअर आता याला करायचं डिफरन्शिएट नाव डिफरन्शिएट बोथ साइड्स with respect to x ओके लेफ्ट साइडला काय यूज करा प्रॉडक्ट रूल दॅट इज फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड ddx ऑफ dy बाय dx चा स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन dy बाय dx चा स्क्वेअर इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू ddx ऑफ m स्क्वेअर that is x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dy बाय dx स्क्वेअरची पहिले डेरिवेटिव्ह 2dy बाय dx आणि पुन्हा काय त्याची डेरिवेटिव्ह मी ddx ऑफ dy बाय dx प्लस dy बाय dx चा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरची टॉईस एक्स आणि ए स्क्वेअरची 0 एम इज अ कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2dy बाय dx ddx ऑफ dy बाय dx that d2y बाय dx स्क्वेअर 2x plus 0 that's a 2x here dy बाय dx त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 2dy बाय dx ते 2dy बाय dx याच्या दोन्ही साईडला 2dy बाय dx ने डिवाइड करा नाउ डिवाइड बोथ साइड्स बाय कशाने 2dy बाय dx ने मग 2dy बाय dx मग इथे काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर 2 गेला dy बाय dx गेला इथे राहिला x dy बाय dx इज इक्वल टू 0 and hence proof बघा दिलेलं फंक्शन कोणतं आहे
log of x plus under root x square plus a square raised to the power m. By the rules of log of a raised to the power m, that's m log a. Why? M log of x plus under root x square plus a square. याला डिफरन्शिएट करायचं एक्सच्या रिस्पेक्टमध्ये dy बाय dx m इंटू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर m इंटू लॉगची 1 अपॉन एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर m अपॉन यातनं मल्टिप्लाय केलं m अपॉन एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 याची रूटची 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर m अपॉन एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 प्लस 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरची 2x आणि ए स्क्वेअरची 0. हिअर m अपॉन एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ह्याची 2x प्लस 0 दॅट्स 2x 2 कॅन्सल झाले. आता काय करतं यानं याला मल्टिप्लाय केलं रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ही टर्म आणि ही टर्म सेम आहे इथे कॅन्सल झालं. डी वाय बाय डी एक्स एम अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचं या साईडला ट्रान्सफर केलं रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम. दोन्ही साईडचं करायचं स्क्वेअरिंग करा कारण एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पाहिजे तर रूट आहे मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर. याला डिफरन्शिएट करा काय यूज करा लेफ्ट साईडला प्रॉडक्ट रूल डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट फंक्शन टू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी डी एक्स इज इक्वल डी डी एक्स ऑफ एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2 dy by dx ddx of dy by dx प्लस dy by dx चा स्क्वेअर एक्स स्क्वेअरची 2x ए स्क्वेअरची 0 एम स्क्वेअरची 0 दॅट्स एम इज अ कॉन्स्टंट मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2 dy by dx ddx of dy by dx दॅट्स d2y by dx स्क्वेअर d2y by dx स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 2x dy by dx होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. या दोन्ही साईडला 2 dy by dx ने डिवाइड करा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर d2y by dx square plus x dy by dx is equal to 0 and hence understand समजून राहिलं नक्की समजते आहे राईट. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इफ एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 शो करायचं शो दॅट d2y by dx ET अपॉन 3x प्लस वायचा क्यूब बरोबर आहे. बघा दिलेलं फंक्शन लिहायचं नाव गिवन फंक्शन इज लक्ष द्या प्रॉब्लेम थोडंसं कठीण आहे. दिलेलं फंक्शन कोणतं आहे एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. काय म्हणतं याला इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा मी पहिले पार्ट करून घेतो आहे कारण प्रॉब्लेम थोडंसं मोठा आहे. बघा दिलेलं फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. याला डायरेक्ट करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर आहे. मग काय ते डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स वाय प्लस डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 10 डी डी एक्स ऑफ 10. बघा एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह टॉईस एक्स प्लस 6 इथं यूज करायचा प्रॉडक्ट रूल
first function into derivative of second, first function derivative of second plus second function into derivative of first. बरं आहे ना. that is x dy by dx, फर्स्ट फंक्शन याची dy by dx, सेकंड फंक्शन आहे x च्या रिस्पेक्टमध्ये 1 प्लस वाय स्क्वेअरची पहिले 2y आणि y ची x च्या रिस्पेक्टमध्ये dy by dx. 10 इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह 0. मग इथे काय राहिलं आता बघा, हिअर 2x प्लस 6x dy by dx प्लस 6y प्लस 2y dy by dx इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. 2 ने यालाही भाग जाते, प्रत्येकाला 2 न भाग जातो आहे, म्हणजे 2 न डिवाइड करा. डिवाइड बोथ साइड्स बाय 2. डिवाइड बोथ साइड्स बाय 2. 2 न डिवाइड केलं, इथं राहिलं x, इथे राहिले 3x dy by dx, इथे राहते 3y आणि इथे राहते dy by dx. dy by dx इज इक्वल टू 0. y dy by dx, सॉरी, y dy by dx इज इक्वल टू 0. dy by dx च्या टर्म लेफ्ट साइडला आणा. 3x dy by dx प्लस y dy by dx, याचं ट्रान्सफर प्लस x मायनस x आणि प्लस 3y मायनस 3y. बरोबर आहे. बघा याच्यातून dy by dx कॉमन निघते, तर मग इथं काय राहिलं 3x प्लस y. मायनस साईन कॉमन काढलं तर मग इथे काय राहिलं x प्लस 3y. x प्लस 3y मीन्स dy by dx इज इक्वल टू, मायनस कॉमन घेतलं, इथे राहिलं x प्लस 3y आणि डिनॉमिनेटरमध्ये राहिलं 3x प्लस y. याला म्हणायचं इक्वेशन सेकंड. याला काय म्हणायचं, इक्वेशन सेकंड. काय म्हणता याला, इक्वेशन सेकंड. बघा आता पहिले दिलेलं फंक्शन कोणतं आहे, x स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. इक्वेशन म्हणायचं फर्स्ट. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स वाय प्लस डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 10. एक्स स्क्वेअरची 2x प्लस 6, इथे प्रॉडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, वाय स्क्वेअरची 2y, वायची एक्सच्या डी वाय बाय डी एक्स, कॉन्स्टंट, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. 2x 6 ने याला मल्टिप्लाय, 6x dy बाय डी प्लस 6y प्लस 2y dy बाय डी एक्स इक्वल टू 0. याला 2 न डिवाइड करा, मग x प्लस 3x dy बाय डी एक्स प्लस 3y प्लस y dy बाय डी एक्स इक्वल टू 0. dy बाय डी एक्सच्या टर्म लेफ्ट साईडला ना, 3x dy बाय डी एक्स प्लस y dy बाय डी एक्स मायनस x मायनस 3y. याच्यातून मायनस साईन कॉमन, इथून dy बाय डी एक्स कॉमन. dy बाय डी एक्स 3x प्लस y इज इक्वल टू मायनस कॉमन x प्लस 3y. dy बाय मायनस इथे कॉमन घेतलं x प्लस 3y अपॉन 3x प्लस y. आता याला करायचं डिफरन्शिएट. काय करतात याला, डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. च्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा आणि दोन याचा कोशंट आहे, म्हणजे काय यूज करावं लागेल, कोशंट रूल. काय यूज करावं लागेल, कोशंट रूल. मग काय मिळते, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स काय करायचं ते, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. नाउ डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. इथे कोशंट रूल, काय मायनस अलग, कोशंट रूल घेतो आहे. डिनॉमिनेटर 3x प्लस y इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर
d dx of x plus 3y, denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator d dx of 3x plus y upon denominator चा स्क्वेअर, डिनॉमिनेटर इज 3x प्लस वाय, त्याचा काय झाला हा स्क्वेअर, त्याचा काय झाला हा स्क्वेअर झाला. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स दॅट्स d2y बाय डी एक्स स्क्वेअर हा मायनस 3x प्लस वाय, 3x प्लस वाय, यकची यकच्या रिस्पेक्टमध्ये 1, 3 वायची डी वाय बाय डी एक्स, वायची डी वाय बाय डी एक्स मायनस एक्स प्लस 3y, एक्स प्लस 3y, 3 यकची यकच्या रिस्पेक्टमध्ये 3 प्लस वायची डी वाय बाय डी एक्स अपॉन 3x प्लस वाय त्याचा स्क्वेअर, 3x प्लस वाय त्याचा काय झाला स्क्वेअर. समजून राहिलं प्रॉब्लेम. काय केलं डिनॉमिनेटर, इथं क्वोशंट रूल, इथे क्वोशंट रूल डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, 3x प्लस वाय, यकची 1, 3 वायची डी वाय बाय मायनस एक्स प्लस 3y, 3 यकची यकच्या 1 प्लस डी वाय बाय डी एक्स अपॉन 3x प्लस वाय होल स्क्वेअर. Now d2y by dx square is equal to minus 1 जर याला मल्टिप्लाय केलं तर हा झाला 3x प्लस वाय, 1 3x ला वायला मल्टिप्लाय केलं, 3 dy बाय dx न मल्टिप्लाय करा, 3 3 जा 9, 9x dy बाय dx, 9x dy बाय dx, 9x dy बाय dx, 9x dy बाय dx. लक्ष द्या प्रॉब्लेमवर. आता dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे इथे, dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे, dy बाय dx ची व्हॅल्यू दॅट इज x प्लस 3y, x प्लस 3y बरोबर आहे ना. आता इथे dy बाय dx ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. बघा हा 3x प्लस वाय असा राहू द्या, हा 1 प्लस 3 डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मायनस एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय बरोबर आहे ना, एक्स प्लस 3y. मी याला असं याच्यामध्ये घेतो आहे, घेतला मग इथं काय होईल मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय अपॉन 3x प्लस वाय. ओके, मायनस x प्लस 3y हियर 3 प्लस dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस dy बाय dx ची व्हॅल्यू. एक मिनिट थांबून जा, प्रॉब्लेमवर लक्ष द्या, इथं थोडंसं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे. बघा d2y बाय dx स्क्वेअर, d2y बाय dx स्क्वेअर, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 3x प्लस 1 जर मल्टिप्लाय केलं तर हा झाला 3x प्लस वाय, 3x प्लस वाय जसं तसं होऊ द्या 1 प्लस 3 dy बाय dx ची व्हॅल्यू हियर मायनस काय dy बाय dx ची x प्लस 3y, x प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय बरोबर आहे. कशाचं झालं, याचं झालं, मीन्स या dy बाय dx झालं इतकं झालं मायनस x प्लस 3y हियर 3 प्लस dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस dy बाय dx ची व्हॅल्यू हियर मायनस काय x प्लस 3y,
एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय, 3x प्लस वाय dy बाय dx ची व्हॅल्यू कशावरून लिहिली? फ्रॉम इक्वेशन 2 दॅट इज मायनस 3x प्लस वाय प्लस इंटू मायनस मायनस 3 x प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय, बरोबर 3x प्लस वाय सॉरी इथं अपॉन काय लागेल? 3x प्लस वायचा स्क्वेअर, 3x प्लस वाय त्याचा स्क्वेअर. ओके मायनस हिअर x प्लस 3y, x प्लस 3 प्लस इंटू मायनस मायनस 3 मायनस x प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय, 3x प्लस वाय अपॉन 3x प्लस वायचा स्क्वेअर, 3x प्लस वायचा स्क्वेअर झाला, बरोबर आहे. आता बघा 3x प्लस यानं याला मल्टिप्लाय केलं, समजा हा मायनस इथे, तर यानं जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? इथे 3x प्लस वायचा स्क्वेअर, 3x प्लस वायचा स्क्वेअर झाला, बरोबर आहे ना. 3x प्लस वायचा स्क्वेअर झाला, हा झाला 3x प्लस वायचा स्क्वेअर, 3x प्लस वायचा स्क्वेअर, बरोबर आहे. 3x प्लस वायचा स्क्वेअर यानं याला मल्टिप्लाय मायनस यानं याला मग 3 3 जा 3x मायनस 9y अपॉन, प्रॉब्लेम थोडंसं कठीण आहे, लिंदी आहे प्रॉब्लेम. 3x प्लस वाय, बरोबर आहे 3x प्लस वाय मायनस हिअर x प्लस यानं याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? x प्लस 3y इंटू 3x प्लस वाय, बरं आहे. सॉरी यानं याला मल्टिप्लाय केलं, समजा यानं याला मल्टिप्लाय होईन. आता एक मिनिट, 3x प्लस वाय 1 प्लस 3 प्लस, तर इथे असं नव्हतं, या टाईपचं प्रॉब्लेम आहे ते. 3x प्लस वाय एक्स प्लस 3y यानं याला मल्टिप्लाय करावं लागेल, कशाला? 1ला, बरोबर आहे. मग काय होईल इथे? इज इक्वल टू काय इथे? मायनस हिअर 3x प्लस वाय, 3x प्लस वाय मायनस 3 अपॉन, इथेच तर चुकलं ते प्रॉब्लेम. एक मिनिट, मला थोडासा वेळ लागू शकते प्रॉब्लेमला, आणि कन्फ्युजन आहे त्या प्रॉब्लेममध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. d2y बाय dx स्क्वेअर, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस हिअर 3x प्लस वाय यानं याला मल्टिप्लाय केलं, दॅट इज 3x प्लस वाय. 3ने याला मल्टिप्लाय केलं, 3ने जर याला मल्टिप्लाय केलं तर याला मायनस 3x मायनस 9y अपॉन 3x प्लस वाय, 3x प्लस वाय, 3x प्लस वाय मायनस x प्लस 3y, x प्लस 3y इंटू यानं याला मल्टिप्लाय केलं 3 इंटू 3x प्लस वाय प्लस इंटू मायनस, म्हणजे मायनसनं याला मल्टिप्लाय केलं मायनस x मायनस 3y अपॉन 3x प्लस वाय अपॉन 3x प्लस वायचा स्क्वेअर, 3x प्लस वाय त्याचा स्क्वेअर. दोन फ्रॅक्शनची ॲडिशन आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, काय करायचं? कॉमन घ्यायचं. मग d2y बाय dx स्क्वेअर, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 3x प्लस वाय प्लस 3x मायनस 3x कॅन्सल झाले, बरोबर आहे. मग करायला 3x प्लस वाय
हा झाला 3x प्लस वाय इंटू वाय मायनस 9y मायनस 8y किती झाले हे मायनस 8y मायनस x प्लस 3y 3 3 जा 9 9x प्लस 3y मायनस x मायनस 3y आणि दोन्ही याला कॉमन 3x प्लस y अपॉन 3x प्लस y त्याचा स्क्वेअर 3x प्लस y त्याचा स्क्वेअर. आता इथे प्लस 3y मायनस 3y काय झाले कॅन्सल. काय झाले तर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस मायनस 8y ने याला मल्टिप्लाय प्लस इंटू मायनस मायनस 3 8 जा 24xy मायनस 8y स्क्वेअर. इथे 9x मायनस म्हणजे 8x न मल्टिप्लाय केलं याला 8x न 8x स्क्वेअर 8x स्क्वेअर बरोबर आहे ना 8x स्क्वेअर 8x इंटू 3x 8 3 जा 24 xy 24xy 1 मिनिट 8x स्क्वेअर 24xy बरोबर आहे अपॉन याला रेसिप्रोकल केलं तर काय ते 3x प्लस y त्याचा क्यूब 3x प्लस वायचा झाला क्यूब बरोबर आहे. मग आता d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 24xy मायनस 8y स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर मायनस आहे मायनस 8y स्क्वेअर मायनस 8x स्क्वेअर मायनस 24xy अपॉन 3x प्लस y त्याचा क्यूब 3x प्लस y त्याचा क्यूब. नाव d2y बाय dx स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर हिअर इथे लिहितो आहे मी d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू या मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर मायनसचा प्लस झाला दॅट इज 8x स्क्वेअर मायनस 24 मायनस 20 मायनस 14 मायनसनं मल्टिप्लाय केलं प्लस 48xy प्लस 8y स्क्वेअर अपॉन 3x प्लस y त्याचा क्यूब 3x प्लस y त्याचा क्यूब. बघा न्यूमरेटर मधून 8 कॉमन काढायची मग आला x स्क्वेअर राहिला इथे 6xy राहिला आणि इथे y स्क्वेअर राहिला अपॉन 3x प्लस y त्याचा क्यूब. नाव d2y बाय dx स्क्वेअर d2y/dx² here 8 x² + 6xy + y² इज इक्वल टू 10. या ब्रॅकेटची व्हॅल्यू झाली 10 कशावरून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अपॉन 3x + y त्याचा क्यूब. कशावरून लिहिलं फ्रॉम इक्वेशन 1. नाउ d2y/dx². 10 8 80 80 अपॉन 3x + y त्याचा क्यूब अँड हेन्स प्रूव्ह. काय झालं हे प्रूव्ह झालं. बघा दिलेलं फंक्शन प्रॉब्लेम कठीण आहे, थोडंसं कन्फ्युजन होईल त्या प्रॉब्लेममध्ये. दिलेलं फंक्शन x² + 6xy + y² इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर फर्स्ट. याला डिफरन्शिएट करायचं xच्या रिस्पेक्टमध्ये. ddx of x² + 6 into ddx of xy plus ddx of y² ddx of 10. x² 2x + 6 इथे प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. y² 2 आणि y ची x dy/dx इज इक्वल टू 0. 2x 6 न मल्टिप्लाय 6x dy/6y + 2y dy/dx. इथे 2 न प्रत्येकाला भाग जाते.
डिवाइड बोथ साइड्स बाय 2. हा x इधर आला x, इधर आला 3x dy बाय dx, इथं 3y, y dy बाय dx इक्वल टू 0. dy बाय dx च्या टर्म लेफ्ट साईडला ना, बाकीचं राईट साईडला 3x dy बाय dx प्लस y dy बाय dx मायनस x मायनस 3y. लेफ्ट साईडमधून dy बाय dx कॉमन काढले, राईट साईडमधून मायनस साईन कॉमन काढलं. dy बाय dx ची व्हॅल्यू याचं इथे ट्रान्सफर केलं, मायनस एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय. इक्वेशन नंबर झालं सेकंड. आता याला करायचं डिफरन्शिएट. या दोन याचा आहे कोशंट, म्हणजे काय यूज करा, कोशंट रूल. काय यूज करा, कोशंट रूल. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x डी dx ऑफ dy बाय dx. काय डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर इंटू डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर मायनस 3x प्लस वाय, याची 1 3y ची एक्सच्या dy बाय dx मायनस x प्लस 3y 3x ची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये 1 y ची dy बाय dx अपॉन 3x प्लस वायचा स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर मायनस हा 3x प्लस वाय 1 प्लस 3, तर dy बाय dx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली कशावरून, इक्वेशन 2 वरून. मायनस x प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय मायनस एक्स प्लस 3y 3 प्लस इथे dy बाय dx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली अपॉन 3x प्लस वायचा स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर मायनस हा 3x प्लस वाय, यानं ह्या 1ला मल्टिप्लाय केलं 3x प्लस वाय प्लस या 3नं याला मल्टिप्लाय केलं म्हणजे मायनस 3x मायनस 9y मायनस x प्लस 3y 3x प्लस वायनं याला मल्टिप्लाय केलं 3 इंटू 3x प्लस वाय प्लस इंटू मायनस 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 x मायनस 3y अपॉन 3x प्लस वाय अपॉन 3x प्लस वायचा स्क्वेअर. 3x प्लस वायचा स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर हिअर मायनस 3x प्लस वाय, इथं प्लस 3x मायनस 3x कॅन्सल, y मायनस 9y म्हणजे मायनस 8y x प्लस 3y 9x प्लस 3y मायनस x मायनस 3y अपॉन दोन्ही याचं डिनॉमिनेटर सेम म्हणजे कॉमन 3x प्लस वाय अपॉन 3x प्लस वायचा स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर मायनस मायनस 24xy, यानं याला मल्टिप्लाय केलं 8 3 जा 24 x इंटू वाय एक्स वाय मायनस 24xy मायनस 8y स्क्वेअर मायनस 9x मायनस x दॅट्स 8x 8x इंटू 8x स्क्वेअर 8 3 जा 24 24xy, याला रेसिप्रोकल केलं 3x प्लस वायचा झाला क्यूब. d2y बाय dx स्क्वेअर मायनस 24xy मायनस 8y स्क्वेअर मायनस 8x स्क्वेअर मायनस 24xy अपॉन 3x प्लस वायचा क्यूब. आता ह्या मायनसनं म्हणजे मायनस मायनस झाले प्लस x स्क्वेअर पहिले घेतला 8x स्क्वेअर मायनस 20 मायनस 20 मायनस 48 मायनसनं मल्टिप्लाय केलं प्लस 48 आणि मायनस 8y स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर अपॉन 3x प्लस वाय त्याचा क्यूब. न्यूमरेटरमधून 8 कॉमन काढलात, काढलं x स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर अपॉन 3x प्लस वायचा क्यूब. नाव x स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर त्याची व्हॅल्यू किती आहे 10. कशावरून, फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. 10 8 जा 80, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 80 अपॉन 3x प्लस वायचा क्यूब. 3x प्लस वायचा क्यूब 80 अपॉन 3x प्लस वायचा क्यूब. समजल्याचे प्रॉब्लेम. प्रॉब्लेममध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे, दोनच प्रॉब्लेम झाले आणि दोन्ही प्रॉब्लेम थोडेसे मोठे होते, सेकंड तर जास्तच होतो. कन्फ्युजन नाही, एकदा जर तुम्ही लिहून पाहिलं का खूप सोपं आहे. ओके.